एखाद्या पक्षाला जर अशा पद्धतीचं खिंडार पडलं किंवा एखाद्या पक्षामधले कार्यकर्ते दुसरीकडे गेले तर शेवटी डॅमेज कंट्रोल करावाच लागतो. शेवटी तिथं त्यांना पदाधिकारी नेमावे लागतील आणि मला असं वाटतं की ते पदाधिकारी नेमणं ते काही गैर नाही. फक्त पदाधिकारी नेमल्यानंतर परत ते तिथेच राहिले पाहिजे त्याची दक्षता घ्या म्हणजे झालं. खास करून तो भाजपमध्ये तुम्ही जो करिश्मा दाखवला त्याच्यानंतर उद्धव ठाकरेचा गट जो आहे तो बॅकफूट होते आणि खास करून राजापूर मतदारसंघातलीच या ठिकाणी बैठक बोलवण्यासाठी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची विशेषतः राजापूर मतदारसंघामध्ये मला जी माहिती आहे तिथे किरण भैया आमदार झाल्यापासून मुंबईचे देखील 90 ते 95% मुंबईकर राजापूरचे हे आमच्यासोबत आहेत. कारण ते त्यांच्या बैठकांना जातात, त्यांची विकासाची कामं करतात, त्यांच्या ते संपर्कामध्ये आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यातनं नाविन्यपूर्ण असं काही घडणार नाही आहे. कारण स्वतः तिथले आमदार म्हणून त्यांच्या संपर्कात असल्यामुळे, त्यांची विकासाची कामं करत असल्यामुळं आणि विकासापेक्षा वैयक्तिकरित्या तेच त्यांच्या संपर्कात असल्यामुळं मुंबईमध्ये जरी लांजा, राजापूर आणि साखरपा मतदारसंघाची मुंबईकरांची बैठक लागली तर ते मुंबईकर तिथं जातील शरीरानं काही, ते मनानं आमच्याबरोबरच आहेत. सर याच अनुषंगानं की संजय राऊतांचा सुद्धा राजापूर दौरा होण्याची शक्यता वर्तवली जाते. काही कोकणात नेते उद्धव ठाकरे ते येणार असतील आज नाही असू दे ना. एक लक्षात घ्या की संजय राऊत साहेबांचा जर कोकणात दौरा होणार असेल ही त्यांच्या पक्षाची पॉलिसी आहे. शेवटी मी जसं परवा परभणीला गेलो होतो, मी जसं महाराष्ट्रामध्ये फिरतो माननीय शिंदे साहेबांचे हात बळकट करायला, तसं त्यांच्या पक्षाच्या प्रमुखाचे हात बळकट करण्यासाठी ते फिरणार. त्याच्यामध्ये म्हणून मी जो शब्दप्रयोग केला ह्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काहीच नाही आहे. त्यांच्या पक्षाला खिंडार पडतंय, त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते इकडे तिकडे जात आहेत, असलेल्या कार्यकर्त्यांना सांभाळणं आणि आहे त्याच्यापेक्षा ताकद देणं ही त्यांची जबाबदारीच आहे ना. त्याच्यामध्ये त्यांना आपण कसं असं म्हणू शकतो की तुम्ही बैठक घेऊ शकत नाही, तुम्ही मुंबईकरांची बैठक घेऊ शकत नाही. पण मला आत्मविश्वास आहे की राजापूर, लांजा, साखरपा मतदारसंघामधले जे मुंबईकर आहेत हे बहुसंख्येनं किरणभैया सामंतांबरोबर म्हणजे शिवसेनेसोबत आहेत. सर इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे म्हणजे तुम्ही 5 टर्म आमदार आहे, 20 वर्षापेक्षा पण जास्त अनुभव तुम्हाला लोकप्रतिनिधीमध्ये म्हणून आहे. संघटनात्मक पातळीवरती काम केलेलं आहात. विशेष म्हणजे तुम्ही शिवसेनेमध्ये असताना आदित्य ठाकरेंनी तुमचे संबंध चांगल्या पद्धतीने होते, वावरला, एकत्र सगळ्या गोष्टी केल्या. हे सगळं घडत असताना आदित्य ठाकरे त्यांची जी कार्यशैली आहे किंवा इतर जे पक्ष बांधलेले काही नेते त्यांची कार्यशैली आहे याच्यावरती कॉमेंट करावं वाटते की त्यांच्या काही कार्यशैलीबद्दल बोलणं चाललं. मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये समोरच्याचं चुकलंय किंवा समोरचा वाईट आहे हे सांगून कोणाला माझ्याकडे आणलेलं नाही किंवा माझ्यासोबत घेतलेलं नाही. मी माझं त्यांच्यासाठी काय योगदान देऊ शकतो, मी काय विकासाची कामं करू शकतो हे सांगूनच ते माझ्यासोबत आले. त्याच्यामुळे आदित्यजींच्या बाबतीमध्ये तुम्ही जर तुम्हाला प्रश्न विचारला की त्यांची कार्यप्रणाली कशी आहे, ते कशा पद्धतीनं संघटना वाढवतात, हा शेवटी त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यावर बोलण्याचा मला अजिबात अधिकार नाही. परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे, त्यांचा एक सहकारी म्हणून ते लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना शिंदे साहेबांबरोबर आणणं ही माझी जबाबदारी आहे. ते कसे वागतात, त्यांनी कसं वागलं पाहिजे हे सल्ला देण्याएवढा मी मोठा नाही. परंतु एक मात्र नक्की आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आकर्षणापोटी अनेक पक्षातली लोक ही शिवसेनेमध्ये येत आहेत. काँग्रेसच्या धोरणासंदर्भामध्ये महाविकास आघाडीतलेच नेत्यांनी या ठिकाणी कशाबद्दल? महाविकास आघाडीमधल्या काँग्रेसच्या धोरणासंदर्भामध्ये संजय राऊत असू दे किंवा इतर उभाटामधील लोक असू दे त्यांनी टीका केलेली पाहायला त्यांचं धोरण चुकीचं होतं असं ते म्हणतायत. नाही, उभाटापेक्षा आज जे आम्ही बघतोय अरविंद केजरीवाल काल दिल्लीमध्ये जे काय बोलले ते महाविकास आघाडीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. आता त्याच्यामुळे ते एकामेकाला संपवायला सगळे बसलेले आहेत. तेव्हा आम्हाला काही जास्त काय त्रास घ्यावा किंवा प्रयत्न करावा असं त्यातला भाग नाही. ते स्वतःच एकामेकाबद्दल सांगतात की त्याच्यामुळं आम्ही पडलो, ह्याच्यामुळं ते पडले. त्याच्यामुळे मी अनेक वेळा सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये कधीही अलबेल नव्हतं. लोकसभेला फेक नरेटिव्ह सेट करून संविधानाबाबतीत आणि मुस्लिम बांधवांबाबतीत फेक नरेटिव्ह सेट करून मतं मिळवलेली होती. ते सगळं आता इतिहास जमा झालं आहे. महाराष्ट्र देखील महायुतीकडे आलं, दिल्ली देखील महायुतीकडे आलं. मला वाटतं की आता प्रत्येक राज्यामध्ये महायुतीची सत्ता असणार आहे, एनडीएची सत्ता असणार आहे. कारण नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व हे आता देशपातळीवर सर्वमान्य झालं आहे. त्याच्यामुळे मला असा कुठेही चिंता वाटत नाही. ईव्हीएमपेक्षा अहंकार हाच घातक ठरला. फक्त आम्हीच या वृत्तीमुळे आमचा पराभव झाला असं आज सामनातून म्हणण्यात आलेलं आहे. काय सांगाल? मी स्वतः त्यांनी आत्मचिंतन केलं ना, मी तेच सांगितलं. हेच जर निवडणुका झाल्या झाल्या आत्मचिंतनाला सुरुवात झाली असती तर कालच्यासारखे प्रसंग उभे राहिले नसते जो रत्नागिरीत उभा राहिला. त्याच्यामुळे ठीक आहे ना, प्रत्येकजण आत्मचिंतन करतोय, चांगली गोष्ट आहे. त्याच्यातनं चांगलं काहीतरी घडेल अशी अपेक्षा आपण धरू. तर ज्या कोकणाने शिवसेनेला आणि ठाकरेंना भरभरून दिलं त्याच कोकणात
आज ठाकरेंच्या शिवसेनेला हादरे वाटतात. काय एकंदरीत कोकणानं कधीही व्यक्ती म्हणून कोणावर प्रेम केलं नाही. ते फक्त एकाच व्यक्तीवर केलं, ते म्हणजे वंदनीय बाळासाहेबांवर. त्याच्यानंतर व्यक्ती म्हणून प्रेम केलं नाही. वंदनीय बाळासाहेबांनी जो धनुष्यबाण कोकणामध्ये दिलेला होता, बाळासाहेबांना आदरांजली म्हणून, बाळासाहेबांचा आदर म्हणून कायमस्वरूपी हे कोकण धनुष्यबाणासोबत राहिलं. आणि तोच विचार माननीय एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत. म्हणून काल जसं शिंदेसाहेबांनी सांगितलं की आम्ही या 3 जिल्ह्यामध्ये 9 शिवसेनेनं जागा लढलो, 8 आम्ही त्याच्यातले निवडून आलो, 15 महायुतीनं जागा लढल्या, 14 आम्ही जिंकलोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा प्रदेश आहे आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार एकनाथ शिंदेसाहेब पुढे नेत आहेत. म्हणून पूर्ण कोकणातली जनता ही एकनाथ शिंदेसाहेबांसोबत आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की जी माझी आणि मुंडेंची भेट झाली ती म्हणजे तब्येतीच्या कारणास्तव झाली आणि याबाबत जे काही षडयंत्र रचलं गेलं त्यामध्ये एक मोठा नेता आहे आणि त्या मोठ्या नेत्याच्या बाबतीची तक्रार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. सो बेसिकली राजकारणात नेमकं काय सुरू आहे? धसानी धनंजय मुंडेंची भेट घेतली. त्यांनी खुलासा केला होता की मी त्यांची आरोग्याची चौकशी करण्यासाठी गेलो होतो, तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. त्याच्यानंतर मनोजजी जरांगेंनी त्याच्यावर काहीतरी आपलं मत एक प्रदर्शित केलं. त्याच्यानंतर परत सुरेश धस साहेबांनी केलं. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी काही बोलणं उचित नाही, कारण जे प्रसंग घडलेले आहेत ते फार संवेदनशील आहेत आणि शिवसेनेची भूमिका आम्ही कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हीच सांगितलेली आहे की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना अद्दल घडली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. परंतु या सगळ्या घटनांकडे बघताना त्याच्याशी आमचा काही संबंधच नाही. सुरेश धस मुंडेंना भेटले, मुंडे सुरेश धसना भेटले, बावनकुळे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. हा सगळा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवणारे, त्याच्यावर बोलणारे नेते आहेत ना महाराष्ट्रामध्ये. साहेब, संजय राऊत म्हणाले भास्कर जाधव एकनाथ शिंदे नाहीये, सत्ता आहे म्हणून ते रुसून बसणारे नाहीयेत, अशा संदर्भात त्यांनी टीका केलेली पाहायला मिळते की सत्ता आहे म्हणून ते गावी जाऊन बसतात, असं भास्कर जाधव करणार नाही. मला असं वाटतं की किती वेळ तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करणार ना, किती वेळ करणार, किती वेळ बदनामी करणार. मला आठवत नाही आता तारीख, पण 15 दिवसापूर्वी राजन साळवींच्या बाबतीमध्ये देखील संजय राऊत साहेब हेच बोलले होते की ते कडवट शिवसैनिक आहेत. वंदनीय बाळासाहेबांचा विचार असं तसं, यांची साथ सोडणार नाही, त्यांची साथ सोडणार नाही. त्याच्यामुळं मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. शेवटी त्यांना कॉन्फिडन्स असेल ना, पण त्यांचा कॉन्फिडन्स एकानं लूज केला आहे हे देखील त्यांनी बघितलं पाहिजे. त्यामुळे ते बोलले, मॉरल देण्यासाठी कार्यकर्त्यांना बोलले, भास्करराव जाधवांबद्दलचा विश्वास म्हणून बोलले, त्याच्यावर मी कशासाठी बोलावं. पण हेच ते 25 दिवसापूर्वी राजन साळवींच्या बाबतीमध्ये बोलले होते की राजन साळवी साहेब एकनाथ शिंदे साहेबांसोबत जाणार नाहीत आणि म्हणून एखादा कार्यकर्ता घेतल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं हे मला असं वाटतं की राजकीयदृष्ट्या योग्य नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की शिंदे साहेबांच्या मंत्र्यांकडे, शिंदे साहेबांच्या सहकाऱ्यांकडे जेवायलाच कोणी जायचं नाही, हा आता पक्षाचा आदेश निघतो, ही एक फार मोठी कमाल आहे. आणि म्हणून मी काल म्हटलं की आता इथपर्यंत हे ठीक आहे, पण भविष्यामध्ये सकाळचा नाश्ता पोहे खायचे, उपीट खायचं, हा देखील आदेश येणार आहे. दुपारच्या जेवणात काय असलं पाहिजे, भाकरी असली पाहिजे की चपाती असली पाहिजे, हे देखील आदेश निघतील की काय राजकीय, अशी आता भीती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटायला लागली. 2 टप्पे झाले. तिसऱ्या टप्प्यामध्ये पक्षप्रवेश पुढे नेते जाणार. नाही, 3ऱ्या टप्प्याचा ज्यावेळी प्रवेशाचा कार्यक्रम होईल तसं 2ऱ्या टप्प्याच्या आदल्या रात्रीची नावं सांगितली मी तुम्हाला, तशी 3ऱ्या टप्प्याच्या आदल्या रात्री सांगेन. आणि काही जशी नावं न सांगता प्रवेश झाला तसे 3ऱ्या टप्प्याचे प्रवेश असतील. रत्नागिरी जिल्ह्यात 400 एकरमध्ये उद्योग सचिवाचं एक स्टेटमेंट आहे की काहीतरी नवीन एक प्रोजेक्ट आणायचं, काय विषय? काजूवर आधारित प्रकल्प आणण्याच्या दृष्टीनं आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचा सर्वे करतोय. त्याच्यामध्ये मंडणगड असेल, दापोली असेल, गुहागर असेल, रत्नागिरी असेल. काल शिंदे साहेबांनी जो उल्लेख केला, 30,000 कोटीचे रत्नागिरीमध्ये प्रकल्प आले, त्याच्यामध्ये VIT सेमीकंडक्टर असेल, राजापूरला नव्यानं MIDC करतोय, तिथं आपण इकोसिस्टीम जनरेट करतोय. ते एक टार्गेट धरलेलं आहे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या किमान 50,000 युवक आणि युवतींना जिल्ह्याच्याच ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे. त्याच्यातला पहिला प्रकल्प कोका कोलाचा 2 ते 3 महिन्यामध्ये सुरू होतोय. 3,500 कोटीची त्याची इन्व्हेस्टमेंट होती. 1,500 कोटीचा पहिला पार्ट त्यांचा संपलाय आणि त्याचं उद्घाटन देखील आता महिन्याभरामध्ये होईल. रिलायन्स डिफेन्सला मंजुरी मिळाली, भूसंपादनाची प्रक्रिया चालू होते राज्याकडे. नक्कीच डिफेन्सला परवानगी मिळालेली आहे. तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तिथं भूसंपादन आम्ही करू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आता माझ्या मतदारसंघातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांनी देखील थोडा विचार हा करणं गरजेचं आहे की आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही मुंबईला जाऊन नोकरी करण्यापेक्षा आणि 10,000 रुपये कमवण्यापेक्षा आपल्या घरात शेजारी जर 50,000 रुपये कमवणार असेल तर आता पालकांचं धोरण भविष्यामध्ये काय राहणार आहे याचा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि मला तर पत्रकारांना देखील विनंती करायची आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा 30,000 कोटीचे प्रकल्प येत आहेत. तुम्ही देखील हे प्रकल्प
इथं येण्यासाठी आणि ते एस्टॅब्लिश होण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण शेवटी प्रत्येकाची घरातली परिस्थिती मुलांच्या नोकऱ्यांच्या बाबतीतली असते, ती तुमच्या माझ्यासारखी आहे. त्यामुळे तुम्ही देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. संगमेश्वर तालुक्यातल्या 4,500 एकर जे शेतकरी जमीन आहे त्या विक्रीसाठी काढले शेतकरी तिथे शेतकऱ्यांनी विक्री सामिक तिथे कोणतीच सुविधा उपलब्ध नसतात त्यांनी विक्रीसाठी काढले. मला आता ती विक्रीसाठी का काढली, कशासाठी काढली त्यांच्याशी बोलावं लागेल. 4,500 एकर विक्रीसाठी MIDC साठी काढली का, प्रकल्पासाठी काढली का, इन्व्हेस्टरला देणार आहेत का, ही सगळी माहिती घेऊन मी बोलतो. परंतु मला सध्या तरी माहीत नाही की आपल्या जिल्ह्यातली 4,500 एकर जमीन विक्रीला निघालेली आहे. जिल्ह्यामध्ये रत्नागिरी नेहमी जिल्हा रुग्णाचा विषय नेहमी चर्चेत यायचा, टीका व्हायची, पण आता जिल्हा रुग्णाचा कारभार हळूहळू सुधारतोय. वैद्यकीय महाविद्यालय आल्यामुळे काही डॉक्टर्स उपलब्ध होत आहेत. भविष्यात हे जिल्हा रुग्णालय हे रुग्णालय वेगळं दालन किंवा एक दिलासा मला तुम्हाला पहिले धन्यवाद द्यायचे आहेत. जे किशोर मोरे जिल्हा रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात टीका करायचे ते आज सांगतायत की जिल्हा रुग्णालय सुधारलेलं आहे. हीच महायुतीच्या सरकारची पोचपावती आहे. साहेब, मनसेने आज अनधिकृत कबूतरखान्याविरोधात आंदोलन केलेलं आहे. त्या कबूतरखान्यामुळे अनेक मुंबईकरांच्या समस्या म्हणजे आरोग्यविषयक समस्या या ठिकाणी बोललेल्या पाहायला मिळतात. आता कबूतरखाना मला असं वाटतं की किती वर्षापासून आहे अनधिकृत कबूतरखाने अनधिकृत कबूतरखाने. आता अनधिकृत कबूतरखाने असतील, महानगरपालिकेच्या त्याला परवानगी नसतील आणि त्याच्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत असेल मुंबईकरांच्या, त्याच्यामध्ये महानगरपालिकेने लक्ष घातलं पाहिजे. कालच्या आभार दौऱ्यानंतर काही सेनेतल्या उभाट्यातल्या काही लोकांचं मत असं पडलं की आता कुठं हे सामंत या जिल्ह्यात कुठं थांबू शकत नाही, हे वारं आवरणं कठीण आहे. काय असं एकंदरीत आपण जादू केले ह्या जिल्ह्यात किंवा सगळेच आपल्यासोबत येत आहेत? ते सामंत निमित्त मात्र आहेत. त्याच्यामध्ये 2.5 वर्षामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे केलेलं काम आहे आणि कोकणाला जो विश्वास दिला आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार जो कोकणाकडे कायमस्वरूपी होता तो त्यांनी पुढे नेला, म्हणून जास्त कष्ट करावे लागत नाहीत. अनेक लोकांना तर त्यांचं नेतृत्व हे मान्य झालेलं आहे. म्हणून काल तर तुम्हाला अशी परिस्थिती सांगतो की स्वतःहून काही लोक मला फोन लावत होती की आता आमचा प्रवेश करून घ्या. तर मी त्यांना सांगितलं की तुमचा 3ऱ्या टप्प्यात करून घेऊ. राजा का बेटा राजा होता, हे नेमकं त्यांच्यातनं आपल्याला काय उद्भवत वाटतं? शिंदे साहेब बोलले नाही, मला असं वाटतं की ही दानत लागते नेत्यामध्ये की राजा का बेटा राजा नाही बनेगा. याचा अर्थ मला कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे. माझा जो कार्यकर्ता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो, मग तो सर्वसामान्य कुटुंबातला असेल, तो झोपडीतला असेल, पण त्याच्या मागं नेत्यानं ताकद उभी करायची असते आणि ते शिंदेसाहेब करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी हा देखील उल्लेख केला की एखादा नेता जर मोठा होत असेल तर त्याचे पाय छाटायचे नसतात, त्याच्या मागं ताकद द्यायची असते. त्याला रामदासभाईंचं त्यांनी उदाहरण देखील दिलं. आणि म्हणून मागच्या शिवसेनेमध्ये उबाठामध्ये जे काय चाललं होतं ते माझ्याकडे घडणार नाही आणि म्हणूनच मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मी कार्यकर्ता होतो, आता देखील आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे. हे सांगणारा देशातला एकमेव नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. चला.